नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। नवी मुंबईतील पाम बीच मार्गावर दिनांक 1 एप्रिल रोजी पहाटे 5:30 वाजता भीषण अपघात घडलाय। पाम बीच मार्गावर सानपाडा सिग्नल समोर होंडा सिटी आणि रिक्षाची जबरदस्त धडक झाली। या अपघातात एक प्रवासी व्यक्ती मृत्युमुखी पडली आहे, तर अपघात करून होंडा सिटी कारचा चालक पळून गेलाय। याबाबत सानपाडा पोलीस ठाणे कारवाई करतायत। पाम बीच वरून बेलापूरकडून वाशीच्या दिशेने एक रिक्षा आणि होंडा सिटी कार येत होती। पहाटे 5:30 वाजण्याची वेळ असल्याने रस्त्यावर तुरळक गाड्या होत्या, त्यामुळे गाड्या सुसाट वेगाने हाकल्या जात होत्या। त्यात सानपाडा मोरात सिग्नल ओलांडताच कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने होंडा सिटी गाडीने रिक्षाला मागून जोरदार धडक दिली। हा अपघात एवढा भीषण होता की रिक्षा उडून रस्त्याच्या बाजूला जाऊन पडली आणि त्यातील एका प्रवाशाला प्राण गमवावे लागलेत, तर रिक्षा चालक गंभीर जखमी झालाय। अपघात झाल्यावर होंडा सिटी चालक पळून गेल्याची माहिती सानपाडा पोलिसांनी दिली आहे। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, नवी मुंबई। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।